सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे मनीषा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज मी घेऊन आली आहे 15 सुपर किचन टिप्सच्या तुमचं रोजचं स्वयंपाकघराचं काम अगदी अर्ध्यावर आणतील, वेळ वाचवतील आणि तुमचा स्वयंपाक आणखी चविष्ट आणि सोपा बनवतील। व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि शेवटच्या 3 टिप्स खूपच स्मार्ट आहेत, त्या बघायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। टिप नंबर 1, मासे ताजे ठेवण्यासाठी। मासे धुताना पाण्यामध्ये हळद, मीठ घाला, यामुळे वास कमी येतो आणि मासा ताजा दिसतो। टिप नंबर 2, दूध उतू जाऊ नये म्हणून। दूध गरम करताना पातेल्याच्या काठाला थोडंसं तूप लावलं तर दूध उतरत नाही। टिप नंबर 3, कांदा चिरताना डोळे न पाणावण्यासाठी, म्हणजेच डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी कांदा चिरण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा। चिरताना अजिबात पाणी येत नाही। टिप नंबर 4, तांदूळ छान फुलण्यासाठी तांदूळ शिजताना काही थेंब लिंबाचा रस टाका, तांदूळ दाणेदार आणि पांढरा दिसतो। टिप नंबर 5, डाळ लवकर शिजण्यासाठी। डाळ धुताना गरम पाणी वापरा, प्रेशर लवकर येतं आणि डाळ पटकन शिजते। टिप नंबर 6, कांदा लसणाचा वास हातावरून काढण्यासाठी। हात स्टीलच्या भांड्याला घासा, वास एकदम गायब। टिप नंबर 7, भाजी जास्त खारट झाली असेल तर भाजीत जास्त मीठ झालं तर एक बटाटा किंवा थोडी मळलेली कणिक टाका, खारटपणा कमी होतो। टिप नंबर 8, भेंडी चिकट होऊ नये म्हणून शिजवताना 1 चमचा लिंबाचा रस टाकल्यास भेंडी अजिबात चिकट होत नाही।
टिप नंबर 9, तेलाची बचत. फोडणी करताना आधी जिरे मिरी परतून मग कांदा घाला, यामुळे तेल कमी वापरलं जातं. टिप नंबर 10, कपड्यांवरील हळद काढण्यासाठी डागांवर लिंबाचा रस सोडा आणि कोमट पाण्याने धुवा. हळदीचा डाग कमी होतो. टिप नंबर 11, कढई तवा नवीनसारखा चमकवण्यासाठी मीठ लिंबू घासून धुतल्यास काळे डाग आणि चिकटपणा दोन्ही दूर होतात. तूप दाणेदार ठेवण्यासाठी तूप बनवताना त्यात 2 दाणे मीठ टाका. तूप दाणेदार आणि सुंदर राहतं. टिप नंबर 13, पनीर मऊ ठेवण्यासाठी शिजवल्यानंतर पनीर 5 मिनिटे गरम पाण्यामध्ये ठेवा. अगदी मऊ आणि ताजं राहतं. टिप नंबर 14, टोमॅटो लवकर शिजण्यासाठी शिजत असताना चिमूटभर साखर टाकल्यास टोमॅटो पटकन मऊ होतो. टिप नंबर 15, ब्रेड ताजा ठेवण्यासाठी ब्रेड कंटेनरमध्ये एक लहानसा सफरचंदाचा तुकडा ठेवा. ब्रेड सॉफ्टच राहतो, सुकत नाही. कशा वाटल्या या टिप्स? अजून नवीन टिप्स हव्याच असतील तर कमेंटमध्ये किचन लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, ते आवर्जून प्रेस करा आणि सहकार्य करा अशी सर्वांना विनंती आहे. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवू मला कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला या विषयावर व्हिडिओ हवा आहे असं कमेंटमध्ये लिहा. या टिप्स घरात रोजच्या स्वयंपाकात वापरून बघा. काम सोपं होईल, वेळही वाचेल आणि चवही सुधारेल. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून धमाकेदार होम हॅक्स, किचन टिप्स आणि हेल्दी टिप्स आणि आरोग्यदायी अशा टिप्स तुमच्यासाठी घेऊन भेटणार आहे. तर बघायला अजिबात विसरू नका. चला तर बाय बाय. काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि नेहमी हसत राहा.